चालत रे. इकडे बी ऐकून घेतोत म्हणजे कच्चे नाही आहेत. ऐकून घेतोत म्हणून कच्चे नाहीत. कुंकडं बरळायचं नाही त्यांचं ऐकून. इकडे बी कच्चं रक्त नाही येत मराठ्यांचे. पण कोणाचं तरी मायमाऊलीचं ऐकून गप्प बसत असतं प्रत्येक जण. त्याचा अर्थ तुम्ही वाफडणारच असाल ना. वाप जिरत येते आम्हाला जे. आणि इथून पुढं दुसरा मुद्दा, राज्यातले जेवढे बोलणार आहेत ना त्यांना आता तोडीस तोड जसेल तसं उत्तर मिळणार आहे. जशाल तसं तोडीस तोड. कुंकडं बोलते. काही काही तर माझ्या पार आईबापापर्यंत यायले. ठीक आहे, आपली वैचारिक लढाई होतो. आईबापापर्यंत येणार तुम्ही. आम्हाला माहिती आहे मग तुमचं बाटलाचेच उसं होते. तोडायला तुम्ही कसं पात्रात पडत होतात. आम्ही त्या भाषेत काढणार आहेत. 100% काढणार आहे आता त्याच भाषेत. नाही काढलं तर मग महाबी नाव बदलून ठेवा. तुम्हाला ज्या त्या भाषेतच जाता काहीतरी ऐकायचं त्याचं. त्यांनी त्या खरकाट्यांनी 5-6 जण उभा करून ठेवले आणि ते वच 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 बुळबुळ बोलते. त्यांना वाटतं आम्हाला बोलताच येत नाही. अरे आपल्या डायरीतले डेंजर शब्द आहेत. इतके भयान काढील. त्याला जातीशी कोणी तोलायचं नाही. त्यालाच असेल तसं उत्तर मिळणार. हे काय करतात मग अंगलोट आलं जातीला जोडीत येत. आमच्या जातीला असं असं म्हणले. जातीचं काय संबंध आहे त्यांना म्हणलो का. ओढू नका. जिथलं तिथं ज्याला त्याला आता उत्तरं मिळणार आहेत जशा त्याच भाषेत. मग ते कुणी पण असो राज्यात. आता आंदोलनात होतो नको बाबा समाजात लेकराचं आमच्या वाटोळ होईल म्हणून आम्ही ते 2-2.5 वर्ष असं धुवूनच काढले. आता आम्ही धुवून काढतो. बरं, पण तुमच्या आंदोलनाची टीका होते. सरकार लाचार होताना पाहिजे, माकडाप्रमाणे विखे पाटील उड्या मारताना पाहिजे आणि केलेलं पाप धुण्यासाठी प्रसाद लाड जरांगे इकडे गेले असं लक्ष्मी हाके यांनी म्हटलं. ते माकडावर उड्या हाणते तर तुम्ही माकडी नव्हा त्यांच्या पुढं. काय त्याला एवढं बरोबरी करायची. ते माकडावून विखे पाटील उड्या हाणते तर आपण माकडीन व्हायचं. त्यांच्या पुढे जाऊन उड्या आणायचं झालं. एकदा शेपूट जरी हलिलं तरी माकड बरोबर काम करतो. सरकार अस्थिर करण्यासाठी, मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्यासाठी हे सगळं चालू आहे. ते म्हणतात सरकार अस्थिर करण्यासाठी. ते आणखीन एकदा सांगतो बाबा, मी याच्यावर बोलत नाही. मी त्याची दखल घेत नाही. मी कोणाची दखल घेत नाही. पण बाबा स्वतःच्या जातीसाठी लढावं. गरिबांच्या लेकरांचं लय वाटलं होते धनगराचे. हेच काम आधीच केलं असतं. आमच्या काही विरोधात करीत नव्हती ओढी उदरीत बसून. हेच एसटी आरक्षणासाठी केलं असतं तर आत्तापर्यंत कल्याण झालं असतं त्या लेकराचं. करेनात का आमच्या विरोधात. मी 1.5 वर्षापूर्वीच एक गोष्ट सांगितली होती. तुमच्याकडे सगळा रेकॉर्ड येतात की कोणाचं ऐकून आपण शिवबोऊया. विनाकारण नाराजा पसरून देऊ नका. त्याचं ऐकलं नाराजी पसरले ओढी गुदरी आणि अंतरवाली किंवा मराठा समाजात. काही गरज नव्हती ना ह्या गोष्टी करायची. आम्ही हे पण सांगितलं होतं त्याच वेळी. आमचा शिवभाऊ जर ओबीसीचा मोठा नेता झाला तर आम्हाला आनंद होईल. उलट हे कोण कुंकडून कामान धामाचं त्या परळीवाल्याचं ऐकायचं आणि त्या लाभार्थी टोळीचं तेवढे कमेंटच्या जीवावरच करायचं. कमेंटच्या जीवावर नसतं. ते धनगराच्या आडून गेलं ते आणि साधून घेतात. आणि ते लाभार्थी टोळीला कामच तेवढे. त्यांनी सगळ्या जातीचा त्यांच्या देवारा करून टाकला त्या लाभार्थी टोळीचा. नाही तर इतके माया दाखवत होते. मराठा समाज इतके प्रेम करायचा, इतके माया करायचा ह्या समाजावरती, त्यांच्या वंजारी समाजावरती आणि ते पण मराठा समाजावरती. यांच्यामुळे झाली दुरी तयार. ह्यामधल्या लाभार्थी टोळीमुळे याला हान त्याला मार त्याला कुठे हो, याच्याकडून पैसे वसूल कर त्याच्याकडून कर. झाला देवारा सगळा. यांच्यामुळे ती माया कमी झाली ना मराठ्यांची. त्या